आपला निश्चय पक्का असलेला विक्रमादित्य पुन्हा झाडापाशी पोहोचला. त्याने झाडावरून प्रेत खाली उतरवले आणि आपल्या खांद्यावर ते घेऊन तो स्मशानाच्या दिशेने भराभर जाऊ लागला. तेव्हा नेहमीप्रमाणेच प्रेतात लपलेला वेताळ म्हणाला, राजन, मध्यरात्र झाली आहे. स्मशानात भूतप्रेते स्वच्छंदपणे फिरत आहेत. केव्हा कोणते संकट पुढे उभे राहील ते सांगता येत नाही. तिथे क्रूर प्राणी देखील असतात हे तुला माहीत आहेच. तरी सुद्धा तू निर्भयपणे आणि मनापासून आपले कर्तव्य पार पाडित आहेस याचे मला नवल वाटते. असं वाटतं की तुझ्या या चिकाडीच्या मागे एखादे मोठे ध्येय आहे आणि ते मिळवणे हा तुझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आता मी तुला तुझ्यासारख्याच दोन निर्भय पण हट्टी राजकुमारांची गोष्ट सांगतो. ते महान आदर्शांचे अनुकरण करीत असत. त्यांच्या नसानसात निस्वार्थीपणा भरलेला होता. परंतु दुःखाची गोष्ट अशी की एके दिवशी ते दोघे स्वार्थी बनले आणि त्यांची वागणूक बदलली. ज्या आदर्शांसाठी आणि ध्येयासाठी त्यांनी आजवर घोर परिश्रम केले आणि संकटे झेलली त्यावर पाणी पडले. तुझी पण तशीच अवस्था होईल की काय याची मला भीती वाटते. तुझे श्रम वाया जातील. तुझा हितचिंतक या नात्याने मी तुला ही कथा जरूर सांगेन. त्यामुळे तू स्वतःचे मत बदलशील आणि हे काम सोडून देशील. एवढं बोलून वेताळाने गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. श्री चंदनपूर आणि प्रणयपुरी नावाची दोन शेजारी राज्य होती. ही दोन्ही राज्ये प्रचंडगिरी राज्याच्या महाराजांची मांडलिक राज्य होती. श्री चंदनचे महाराज चंदन दत्त यांची एकुलत एक कन्या जयंती अतिशय देखणी होती. महाराजांनी तिचे संगोपन एखाद्या राजपुत्रासारखे केले होते व क्षत्रियास उचित अशा सर्व विद्या तिला शिकवल्या होत्या. आता जयंती मोठी झाली होती आणि तिचे लावण्य जास्तच मोहक दिसू लागले. तिच्या अनुपम सौंदर्याचे वर्णन लोक सतत करीत आणि साऱ्या जगात अशी मुलगी मिळणार नाही असं म्हणत. एक दिवस आपल्या मैत्रिणींना घेऊन ती वनविहारास गेली. तेव्हा काय भिल्ल एक आदिवासी जमात सरदाराने राजकुमारी जयंतीला एक छोटा पांढरा घोडा भेट दिला. तिने त्या घोड्याला एका तबेल्यात ठेवले आणि त्याच्यासाठी सर्व आवश्यक सोयी करून त्याची काळजी घेण्यास नोकरांना सांगितले. ती स्वतः त्याला रोज चारा खाऊ घालीत असे आणि पाणी पाजत असे. 2 वर्षातच तो घोडा चांगला धष्टपुष्ट झाला. घोड्याच्या प्रशिक्षकाने एक दिवस राजकुमारीला घोड्यावर बसून फेरफटका करून येण्याची सर्व व्यवस्था केली. 15वड्यातच राजकुमारी मोठ्या वेगाने घोडा पळवण्यात तरबेज झाली. आता त्या घोड्याची काय ती ऐट. तो वाऱ्याच्या वेगाने पळू लागला. बागेतला एकही घोडा या पांढऱ्या घोड्या इतका चपळ आणि वेगवान नव्हता. त्यावेळेस गावकऱ्यांनी प्रचंडगिरी महाराजांकडे जाऊन तक्रार केली की जंगलातल्या हत्तींनी शेतात नासधूस करायला सुरुवात केली आहे. जर त्यांना आवरलं नाही तर गावागावातील पिके पार नष्ट होतील. सगळीकडे दुष्काळ पसरेल. महाराजांनी ही तक्रार ऐकल्यानंतर आपला पुत्र रुद्रकेतू याला काही सैनिक बरोबर घेऊन जंगलाच्या दिशेला पाठवले. सूर्यास्त झाल्यानंतर सैनिकांनी मशाली पेटवल्या. थोड्याच वेळात काही हत्ती गावाच्या रोखाने येऊ लागले. काही शिपायांनी ढोल वाजवले आणि काही शिपायांनी हत्तींच्यावर बाणांचा वर्षाव केला. या आकस्मित हल्ल्याने हत्ती गोंधळून गेले आणि पुन्हा जंगलात पळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमार रुद्रकेतू आणि त्याचे सैनिक जवळच असलेल्या चंदनपूरचे मांडलिक राजे चंदनदत्त यांच्याकडे पोहोचले. राजा चंद्रदत्ताने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था केली. या वेळात रुद्रकेतूने राजकुमारी जयंतीला बागेत फिरताना पाहिले. तिच्या रूपसंपदेवर तो मोहित झाला. मनातल्या मनात त्याने या अपूर्व सुंदरीला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याचा विचार पक्का केला. त्यानंतर जेव्हा त्याने तिचा पांढरा घोडा पाहिला तेव्हा तो राजाला म्हणाला, वाह, घोडा असावा तर असा. हा घोडा मला हवा आहे. त्यावेळेस जयंती तिथून जात होती व तिने हे बोलणे ऐकले. तिने राजकुमाराला सांगितले, आमच्यातर्फे एक छोटीशी भेट म्हणून हा घोडा आपल्याला दिला आहे.
आपण याला घेऊन जावे. या घटनेनंतर काही दिवसांनी नवरात्रीचा उत्सव होता. त्याचं निमंत्रण घेऊन प्रणयपुरीचा युवराज वैभव वर्मा स्वतः श्री चंदनपूरला आला आणि त्याने राजा चंद्रदत्तला उत्सवाचे आमंत्रण दिले. युवराजाचा स्वतः येण्यामागे आणखी एक हेतू होता. बहुतेक लोकांना माहिती होतं की जयंती व वैभव वर्मा यांचं एकमेकावर प्रेम आहे. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा जयंती वैभव वर्माला भेटली तेव्हा बोलण्याच्या ओघात तिने पांढऱ्या घोड्याची गोष्ट युवराजाला सांगितली. तिच्या आवाजात त्याबद्दलचं दुःख दिसून येत होतं. तिने पांढरा घोडा रुद्रकेतूला दिला होता खरा, पण तिला त्याचं वाईट वाटत होतं. रुद्रकेतूच्या स्वभावाबद्दल तिचे मत वाईट झालेले होते. अगं, आपण दुसरं काय करणार? तो पडला महाराजांचा पुत्र आणि आपण आहोत त्यांचे मांडलिक. जाऊ दे, तू ही गोष्ट विसरून जा, तेच ठीक होईल. युवराजाने जयंतीची समजूत घातली. दुसऱ्या दिवशी वैभव वर्मा आपल्या राज्यात परत गेला. त्याच्या राज्यातल्या प्राचीन मंदिरांची दुरुस्ती करण्याचं काम चाललं होतं. तिथल्या भिंती खणताना मजुरांना एक चमकणारा नीलमणी सापडला. वैभव वर्मा व त्याच्या वडिलांनी निर्णय घेतला की नवरात्राच्या उत्सवात हा मणी देवीच्या मुकुटात बसवून देवीला ते रत्न अर्पण करायचे. ही बातमी हेरामार्फत रुद्रकेतूला समजली. त्याने लगेच राजा वीरसेनाला निरोप पाठवला की लवकरच रुद्रकेतूचा राज्याभिषेक होणार आहे. त्यावेळेस राजमुकुटात तो नीलमणी बसवावा ही त्याची तीव्र इच्छा आहे. तेव्हा तो मणी शक्य तितक्या लवकर रुद्रकेतूकडे पाठवावा. युवराजाचा हा निरोप ऐकून राजा वीरसेनास फार वाईट वाटले. हा हुकूम टाळण्यासाठी तो उपाय शोधू लागला, पण त्याला काही मार्ग सुचेना. वैभव वर्माने राजाला काळजी करताना पाहिले व तो म्हणाला, पिताश्री, या गोष्टीवर आपण इतका विचार करण्याची मुळीच जरुरी नाही. आपण काही तो नीलमणी आपल्यासाठी वापरणार नव्हतोच. आपण तो मणी देवीलाच अर्पण करणार होतो. तेव्हा महाराजांच्या पुत्राला तो देण्यात आपण का कू करू नये, कारण त्यातच प्रजेचं कल्याण आहे. एका आठवड्यातच वैभव वर्मा प्रचंडगिरीला गेला आणि स्वतः तो मणी रुद्रकेतूला देऊन आला. यानंतरच्या आठवड्यात प्रणयपुरीत नवरात्राच्या उत्सवात सुरुवात झाली. उत्सवाच्या अगोदर एक दिवस श्री चंदनपूरहून राजा, राणी व जयंती प्रणयपुरीला पोहोचले. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी युवराज रुद्रकेतू प्रणयपुरीला आला. वीरसेनने त्याचे भव्य स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरात्र उत्सव सुरू झाला. राज्य मंदिराच्या समोरच्या प्रांगणात हळद, चंदन व कुंकू यांचे सोन्याच्या भांड्यात भरलेले मिश्रण वैभव वर्माने जयंतीवर उडवले. जयंतीने रुसल्याचे नाटक करीत त्याच्या हातातून जे भांडे काढून घेतले. वैभव वर्मा पळू लागला व ती त्याचा पाठलाग करू लागली. हे पाहून रुद्रकेतूच्या मनात मत्सराने संतापाची कळ उठली. त्याला वाटले की जर त्याने उशीर केला तर जयंती निश्चित वैभव वर्माची होईल. ताबडतोब उठून तो राजा चंद्रदत्ताजवळ गेला व म्हणाला, राजन, येत्या कार्तिकी द्वादशीला माझा राज्याभिषेक होणार आहे. त्या शुभप्रसंगी आपली कन्या जयंती हिला माझी राणी म्हणून स्वीकार करण्याची माझी इच्छा आहे. या माझ्या मागणीला आपण विरोध करणार नाही अशी मला आशा आहे. रुद्रकेतूचे बोलणे ऐकून चंद्रदत्त हतबुद्ध झाला आणि जवळच बसलेला वीरसेन राजाही चकित झाला. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. काहीही न बोलता चंद्रदत्त गप्प झाला. या दोघांच्या मौनाचा अर्थ रुद्रकेतूच्या लक्षात आला. तो संतापून म्हणाला, जर आपल्या मुलीचा विवाह माझ्याशी करण्यास आपण तयार नसलात तर तसे स्पष्टपणे सांगा. मला जी गोष्ट हवी असते ती मिळवल्याखेरीज मी राहत नाही. थोड्या अंतरावर उभे असले वैभव वर्मा व जयंती यांनी रुद्रकेतूचा चढलेला आवाज ऐकला. दोघेही जवळ आले व चंद्रदत्तास याचे कारण विचारू लागले. पण चंद्रदत्त आपली असहाय्य परिस्थिती त्यांना समजावू शकला नाही. तेव्हा कुत्सित स्वरात रुद्रकेतू त्यांना म्हणाला, काय झालं ते मीच सांगतो. लवकरच प्रचंडगिरीच्या भावी सम्राटाची तू राणी होणार आहेस. ही आनंदाची गोष्ट ऐकून तुझे पिताश्री अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळं त्यांच्या तोंडून काही शब्द उमटत नाहीत. जयंतीने लगेच सांगितले,
क्षमा करा युवराज, या विवाहाला मी तयार नाही. मी या विचाराचा स्वीकार करू शकत नाही. यापूर्वीच मी एका दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे. तेव्हा चिडून रुद्रकेतू तिला म्हणाला, असं होय, अशी गोष्ट आहे तर. अगं, हा वैभववर्मा तर केवळ मांडलिकाचा पुत्र आहे. मी उद्याच पिताश्रींची परवानगी घेतो आणि ह्या दोन्ही राज्यांशी युद्धाची घोषणा करतो. मग मात्र तुझा हा वैभववर्मा फाशीच्या शिक्षेतून वाचणार नाही. त्यानंतर तरी तुला माझा हात धरावाच लागेल. वैभववर्माला हे बोलणं सहन झालं नाही. तो मध्ये पडून म्हणाला, युवराज, इतका आवेश चांगला नाही. आमच्या विवाहाला वडील मंडळींनी संमती दिलेली आहे. वैयक्तिक कारणासाठी आमच्या राज्यावर आक्रमण करणे ही राजनीती धर्माविरुद्ध आहे. हा अधर्म होईल. हे ऐकून रुद्रकेतू चांगलाच संतापला. त्याने वैभववर्माला फटकारले, मूर्खा, जरा विचार करूनच बोल. प्रचंडगिरीच्या भावी महाराजांशी बोलण्याची ही रीत आहे का? दुसऱ्या क्षणी वैभववर्माने आपल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवला आणि म्हटले, युवराज, एक उपाय आहे. आपण दोघे खडक युद्ध करू. जो जिंकेल त्याच्याशी जयंती विवाह करेल. यामुळं 3 राज्यांच्या मध्ये होणारे युद्ध टळेल. तसेच युद्धामुळे होणारी जीवितहानीही टळेल. आपली तलवार काढा. वैभववर्माचे हे आवेशपूर्ण व समंजस बोलणे ऐकून रुद्रकेतू अवाक झाला. स्वतःचा राग आवरत तो म्हणाला, प्रणयपुरीचे युवराज, आपल्या दोघांच्यात खडक युद्ध करण्याची आवश्यकताच नाही. तू जयंतीशी विवाह करून सुखी हो. तिच्या बाबतीत माझा जो विचार होता तो अनुचित होता. त्याबद्दल मला खेद होतो आहे. पूर्ण गोष्ट सांगून वेताळ विक्रमादित्याला म्हणाला, राजन, राजकुमारी जयंतीला आपला पांढरा घोडा फार आवडला होता. तरी देखील तिने तो रुद्रकेतूला भेट दिला. परंतु मनात तिला त्याबद्दल वाईट वाटत होतं. तिने ती गोष्ट विसरून जावी व त्याबाबतीत आपलं मन शांत ठेवावं असा सल्ला वैभववर्माने देखील तिला दिला होता. अशाच तऱ्हेने रुद्रकेतूने नीलमणी मागितल्याबरोबर त्याने त्याला लगेच देऊन टाकला. हे पाहून असं वाटतं की तो रुद्रकेतूला घाबरत होता. असा भेदरड पुरुष जयंतीच्या बाबतीत मात्र एकदम खडक युद्धाला कसा तयार झाला? अशा वेळेला उन्मत्त रुद्रकेतूने आपली तलवार म्यानातून बाहेर का काढली नाही? उलट एका नेभलट माणसाप्रमाणे घाबरून वैभववर्माला जयंतीबरोबर विवाह करून सुखी हो असं तो सांगू लागला. हे सारं पाहून हे दोन्ही राजकुमार भित्रे व स्वार्थी आहेत असं मला वाटतं. त्यांच्यात ना धडाडी आहे ना निर्भयपणा. फक्त आपण शूर असल्याचं दोघंही नाटक करीत होते. जर तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असून देखील तू उत्तर दिले नाहीस तर तुझ्या मस्तकाची 100 शकले होतील. विक्रमादित्य म्हणाला, स्वार्थ, आग्रह, परिस्थिती आणि बुद्धी या सर्व दृष्टिकोनातून त्या दोघांबद्दल विचार केला पाहिजे. जयंतीच्या सौंदर्यावर दोघेही मोहित झाले होते. दोघांनाही तिच्याशी विवाह करायची इच्छा होती. म्हणून त्यांना स्वार्थी ठरवता येणार नाही. कुणीही कितीही शूर आणि हट्टी असला तरी कुठे बिघडलं? जेव्हा त्याला समजून चुकलं की आपला पराजय निश्चित आहे, तेव्हा जर त्याने माघार घेतली तर तो भेकडपणा होऊ शकत नाही. आपल्या प्रेयसीला वाचवण्यासाठी वैभववर्माने तलवार उपसली आणि खडक युद्ध आपल्या दोघांतच व्हावे अशी सूचना केली. यामुळे प्रजेची व राज्याची हानी झाली नसती, कारण ते वैयक्तिक कारण होतं. रुद्रकेतूने राज्य आणि प्रजेचे हित लक्षात घेऊन न्यायाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले आणि म्हणूनच संघर्ष इथे समाप्त करण्यात तो यशस्वी झाला. हे एका चांगल्या व बुद्धिमान सम्राटाचे गुण त्याच्यात दिसून येतात. त्याला रुद्रकेतूचा भेकडपणा नाही म्हणता येणार. अशा प्रकारे राजाचे मौन भंग झाले व वेताळ शवासहित पुन्हा झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा,
आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.